सुरुवातीलाच बातमी आहे अजित पवार यांच्या संदर्भात। पुन्हा एकदा अजित पवारांच्या घर वापसीची चर्चा सुरू झाली आहे। रोहित पवारांनी अजितदादांबाबत सूचक वक्तव्य केले। प्रतापराव पवारांच्या घरची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांच्या घर वापसीच्या चर्चेला उधाण आले। अजित पवारांची माघार की भाजपावर दबाव तंत्र अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान अजित पवार यांच्या नेमकं मनात काय असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। तर राष्ट्रवादीत बंड करून भाजपासोबत महायुती सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांच्या घर वापसीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या घर वापसीबाबत सूचक वक्तव्य केलंय। त्यामुळे अजित पवारांची शुक्रवारी शरद पवारांची भेट घेतली, ती भेट घर वापसीच्या वाटाघाटीची तर नव्हती ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। परत येतील नाही येतील हे खरं तर दादांचा आणि साहेबांचा विषय आहे। फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर नक्कीच ते नाराज आहेत असं कुठेतरी जाणवतं। पण नाराजगी वेगळ्या वेगळ्या कारणावरून असू शकते। भाजपची प्रथा अशी आहे की नेत्यांना दुसऱ्या पक्षातून आपल्याकडे आणायचं, खोट्या आश्वासनं तिथे द्यायची आणि ती आश्वासनं पूर्ण नाही करायची। तर याविषयी अधिक माहिती घेऊया। आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, अजित पवार यांनी पवार कुटुंबातील कुणाचीही भेट घेतली तर त्याची लगेच चर्चा सुरू होते। आत्ताची भेट यामुळे अजित पवारांची माघार की भाजपावर दबाव तंत्र अशी चर्चा सुरू झाली आहे। या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा राज्यामध्ये मराठा आरक्षण सारखा महत्त्वाचा मुद्दा सुरू होता, ऐरणीवरती होता मराठा मुद्दा, ओबीसी वर्सेस मराठा असा वाद सुद्धा जो आहे तो चिघळला गेला होता। सर्व पक्षांची बैठक सुद्धा झाली होती आणि अशा वेळेस अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री मात्र त्यांना डेंग्यू झाला होता असं सांगण्यात आलं होतं त्यांच्या कार्यालयाकडनं। दादांचा इलाज चालू आहे, त्यांना डेंग्यू झालेला आहे आणि आता अचानक अजित पवार बरे होतात आणि त्यानंतर सरळ ते त्यांच्या काकांची म्हणजे शरद पवारांची भेट घेतात आणि त्यानंतर जे आहेत अजित पवार यांची भेट जी आहे ती अमित शहा यांच्यासोबत सुद्धा होते। त्यामुळे कुठेतरी आता प्रश्नचिन्ह निर्माण होतं की राज्यातली राजकीय परिस्थिती जशी दिसते तशी आहे का, याच्यावरती सवाल उपस्थित झालाय। कारण आपल्याला माहिती आहे की अजित पवार जे आहेत ते त्यांच्या राजकीय डावपेचीसाठी तरी ओळखले जातातच, मात्र मराठा आरक्षण असताना मात्र अजित पवार आजारी होते आणि आता मात्र राजकीय हालचालींना इतका वेग आलेला आहे। आपण गेल्याच आठवड्यात बघितलं की निवडणूक आयोग जे आहेत, निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने सामने होते। त्यावेळेस अजित पवार गटाकडून सुनील तटकरे, रुपाली चाकणकर असे अनेक दिग्गज नेते जे आहेत ते निवडणूक आयोगासमोर पुढे गेले होते आणि त्यानंतर शरद पवार सुद्धा निवडणूक आयोगासमोर गेले होते। दोन्ही गट आमने सामने होते, तेव्हा सुद्धा अजित पवार उपस्थित नव्हते। मात्र आता राज्याच्या हालचाली, राज्य सरकारच्या हालचाली म्हणा किंवा एकूणच राजकीय परिस्थितीच्या हालचाली ज्या इतक्या सातत्याने वाढताना वेगाने दिसून येत आहेत की अजित पवार 2च दिवसात जे आहे ते एका बाजूला शरद पवार यांची भेट घेतात, त्याच्यानंतर जे आहे ते अमित शहा यांची दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतात। त्याच्यामुळे राजकीय परिस्थिती सध्या जशी दिसते तशी नाहीये यावरून म्हणता येईल। कारण रोहित पवार यांचं वक्तव्य जे आहे ते अतिशय सूचक वक्तव्य आहे की त्यांच्या चेहऱ्यावरती जे आहे ते सतत नाराजी दिसते। अजितदादा जे आहे ते माध्यमांशी पण बोलणं टाळाटाळ करतात। नक्कीच ज्योत्स्ना, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।